नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, व्हिडिओ बघत राहा, लाईक शेअर कमेंट करत राहा, सबस्क्राईब करत राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण आपल्या नाथ संस्कृतीचा ह्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता आपण इतरही जे संस्कृतमधून श्लोक अष्टक वगैरे आपल्याला माहिती आहेत ते आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हा प्रयत्न करत असताना आपण थोडंसं पुढचा विचार करूया. पुढचा विचार म्हणजे आता बघा ना, 2019-20 कोविड आला होता आणि कोविडमध्ये घराच्या बाहेर निघण्याची परिस्थिती नव्हती. बाहेर निघताच येत नव्हतं आपल्याला. आणि मग त्यावेळेस जर हा विचार डोक्यात आला असताना तर आपण आतापर्यंत खूप गीता आपली पुढे गेली असती. पण त्यावेळेस हा विचार आला नाही. आणि आता आणखीन असं वाटतंय, बातम्या बघतो तर आपण, कोरोना पुन्हा आला, कोरोना पुन्हा आला, कोरोना पुन्हा आला. जर पुन्हा कोरोना आला तर मग काय? हा प्रश्न आपल्या पुढं पडतो. आणि म्हणून मग आता असा विचार केला की हे व्हिडिओ करत राहायचे आणि हे व्हिडिओ बघत राहायचे. कारण कोरोनामध्ये आपल्याला तेव्हा जशी परिस्थिती झाली होती तशीच आता पण होऊ शकते. आपल्याला घराच्या बाहेर जायचं काम नाही. असं पण आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की कोणी जर गीता शिकवतंय तर पैसे घेऊन गीता शिकवतात, किंवा आपलं तिथं जाणं होत नाही, आपलं शिकणं होत नाही. आपली भरपूर इच्छा असते शिकायची, पण आपलं जाणं होत नाही. आपल्याला घरी कामं असतं महिलांना, त्याच्यामुळे तिथं जाणं होत नाही. मोबाईल तर सगळ्यांजवळच आहे आणि बसल्या बसल्या मोबाईलवर बघायला आणि शिकायला काहीच वेळ लागणार नाही आणि काही प्रॉब्लेम पण येणार नाही. त्याच्यामुळं आपण ही व्हिडिओ सरसकट करायचे ठरवलेत आता, आणि आपण सरसकट करणार आहोत. आणि कोरोनामध्ये जर आलाच कधी, येऊ नये, पण आलाच कधी तर आपली घरबसल्या सोय होईल. त्याच्यासाठी आपण ही व्हिडिओ असे सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा बघत राहा प्लीज. तर आपण श्रीमद भगवद्गीतेचा आज 4था अध्याय सुरू करत आहोत आणि 3 अध्याय आपण संपवलेत. पहिल्या अध्यायाचे मला वाटतं 43 काहीतरी श्लोक आहेत पहिल्या अध्यायाचे, आणि दुसऱ्या अध्यायाचे 72 श्लोक आहेत, आणि तिसऱ्या अध्यायाचे पुन्हा 43 आहे. पहिल्याचे 46 आहेत मला वाटतं. तर आपण असे 3 अध्याय हे घेतलेले आहेत आणि 4थ्या अध्यायाला आपण आज सुरू करत आहोत. तर 4थ्या अध्यायातले पण 2 श्लोक आपण घेऊ, पण त्याच्या अगोदर थोडीशी मागची पार्श्वभूमी आपण जर समजून घेतली पहिले 3 अध्यायाची थोडंसं, तर 4था अध्याय आपल्याला आणखीन वाचायला सोपा जाऊ शकतो. आपण पहिल्या अध्यायात बघितलं, अर्जुन युद्धाला तयार नव्हता. अर्जुनाने शस्त्र खाली टाकून दिलं होतं आणि तो पळवाट काढत होता की जेणेकरून मला युद्ध न करावं लागणार. तर तसं तो पळवाट काढत असताना भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगायला सुरुवात केली, युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी सुरुवात केली. आणि त्याला भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायापासून गीता सांगायला लागतात. पहिल्या अध्यायात तर भगवान श्रीकृष्ण बोलतात, पण त्यांचं काही तो ऐकत नाही. पहिल्या अध्यायात तो त्याचंच दाखवतोय अर्जुन, की असं केल्याने असं होईल, असं केल्याने असं होईल, मी यांना मारू, मग कशाला सत्ता भोगू, मग हे वर्णसंकर होतील, असं होईल तसं होईल, हे भरपूर तो सगळं सांगून बघतो. आणि त्या पहिल्या अध्यायामध्ये काही तो त्या पळवाटापासून लांब जात नाही, त्या पळवाटाच धरून ठेवतो. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याला
सुरुवात करतात आणि सांगतात की ह्यांना हे जे तू म्हणतो की मी मारणार आहे, मी मारणार आहे, तर हे तू मारणं आणि तारणं हे तुझ्या हातात नाही, हे माझ्या हातात आहे. आणि तू हे पूर्ण मेलेलेच आहेत. कारण माणूस त्याच्यात कर्माचा हे सांगितलं आहे भगवान श्रीकृष्ण. 3ऱ्या अध्यायात कर्म सांगितलं आणि 2ऱ्या अध्यायामध्ये आत्म्याचं स्वरूप सांगितलं की हे मेलेलेच आहेत यांच्या कर्माने. आणि तू काय मारणार आहेस यांना? तुला फक्त निमित्त व्हायचे. हे निमित्त मात्र तू हो. हे ते 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. त्याच्यामध्ये मग ते निमित्त मात्र होताना त्यांनी आत्म्याचं स्वरूप समजावून सांगितलं. आणखी आवाज एखाद्या वेळेस कमी येईल, बाहेर असल्यामुळे हवा जास्त चालू आहे. पण 2ऱ्या अध्यायामध्ये आत्म्याचं स्वरूप सांगितलं, आत्मा कसा आहे ते सांगितलं, आत्मा मरत नाही तेही सांगितलं. हे सांगता सांगता आणखी 3ऱ्या अध्यायामध्ये कर्म पण समजावून सांगितलं की हे तुझं जे कर्म आहे ते तुला करावंच लागणार आहे. मी काही करू शकत नव्हतो का? भगवान श्रीकृष्ण तर सगळं करू शकत होते, हे आपल्यालाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती होतं. पण अवतार कशाला म्हणतात की अवतार हे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला किंवा इतरही अवतार जे आहेत ते मानवी जीवनाच्या कल्याणासाठी. आणि जर त्यांना मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अवतार घ्यावा लागतो तर ते मानव म्हणूनच जन्माला आलेले असणार. आणि ते जर मानव म्हणून जन्माला आले तर त्यांना कर्म हे चुकणार नाही. हे भगवान श्रीकृष्णाने 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचा सिद्धांत आणि कर्म समजावून सांगितलं. आता 4थ्या अध्यायात आपण भगवान श्रीकृष्ण काय सांगतात ते बघूया. आपण घेऊया 4थ्या अध्यायाची 2 श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ 4थो अध्यायः. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगः. इमं विवस्वते योगम्. इमं विवस्वते योगम्. इमं विवस्वते योगम्. इमं विवस्वते योगम्. प्रोक्तवान् हमव्ययम्. प्रोक्तवान् हमव्ययम्. प्रोक्तवान् हमव्ययम्. प्रोक्तवान् हमव्ययम्. इमं विवस्वते योगम्. प्रोक्तवान् हमव्ययम्. विवस्वान् मनवे प्राहु. विवस्वान् मनवे प्राह. मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. विवस्वान् मनवे प्राह. मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. विवस्वान् मनवे प्राह. मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. विवस्वान् मनवे प्राह. मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. 2रा श्लोक घेऊया. एवं परंपरा प्राप्त. एवं परंपरा प्राप्त. मीमं राजर्षयो विदुः. मीमं राजर्षयो विदुः. एवं परंपरा प्राप्त. मीमं राजर्षयो विदुः. सकाले नेह महता. सकाले नेह महता. सकाले नेह महता. योगो नष्ट परंतप. योगो नष्ट परंतप. सकाले नेह महता. योगो नष्ट परंतप. आपण पुन्हा एकदा घेऊ, 2 श्लोक रिपीट करून घेऊ ते. ओम श्री परमात्मने नमः. अथ 4थो अध्यायः. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगं. प्रोक्तवान् हमव्ययम्. विवस्वान् मनवे प्राह. मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. एवं परंपरा प्राप्त. मीमं राजर्षयो विदुः. सकाले नेह महता. योगो नष्ट परंतप. धन्यवाद. व्हिडिओ थोडासा मोठा झाला पण तरी कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.